देवेंद्र फडणवीस एक असं व्यक्तिमत्व जे गेल्या 10 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे। 2014 पासून पाहिलं तर फडणवीसांचा राजकीय आलेख हा कायमच उंचावतच राहिलाय। 2014 पासून ते 2019 पर्यंत मुख्यमंत्री, 2019 मध्ये पुन्हा एकदा 3 दिवसांचं मुख्यमंत्रीपद, त्यानंतर काही काळ विरोधी पक्षनेता आणि पुन्हा उपमुख्यमंत्री, तर सध्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे। फडणवीसांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपला अभूतपूर्व यश मिळालं। पण असं असलं तरी देवेंद्र फडणवीसांवर आरोपही बरेच झालेत। त्यातला सर्वात प्रसिद्ध आरोप म्हणजे फडणवीसांनी अनेक नेत्यांचं राजकारण संपवलं, मग ते पक्षांतर्गत असो किंवा पक्षाच्या बाहेर। लोक म्हणतात की जेव्हाही फडणवीस सत्तेत आले तेव्हा ते ज्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा वाढतायत त्यांना बरोबर ठिकाणावर लावतात आणि असं ठिकाणावर लावतात की पुन्हा कधीच त्यांचं राजकारण पूर्वीसारखं बहरत नाही। आता अशा नेत्यांची यादी देखील भरपूर मोठी आहे। त्याच यादीवर आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत। तर देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर ज्या नेत्याच्या राजकारणाला उतरती कळा लागली त्यामध्ये सर्वात आघाडीवर नाव येतं ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं। 2014 साली भाजप सत्तेत आलं, त्यावेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव देखील होतं। शिवाय पंकजा मुंडे यांच्या देखील मुख्यमंत्री बनण्याच्या महत्वाकांक्षा काही लपून राहिल्या नव्हत्या। त्या वारंवार म्हणत होत्या की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे। पण त्यानंतर होतं काय, तर पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप लागतो, त्यांच्यावर विरोधकांकडून तोफ दागण्यात येते, त्यामुळे पंकजा मुंडे यांची प्रतिमा मलिन होते। शिवाय त्यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाद होते। दोघेही एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे टाकायचे। त्याच दरम्यान पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडेंना रसद पुरवण्यात देवेंद्र फडणवीसांचा मोठा वाटा असल्याचं देखील सांगितलं जातं। त्याशिवाय 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील फडणवीसांनीच छुप्या पद्धतीने धनंजय मुंडेंना मदत केली होती असं देखील बोलण्यात येतं, त्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता। मग गेल्या 5 वर्षांमध्ये पाहायला गेलं तर पंकजा मुंडे या राजकारणापासून पूर्णपणे दूर असल्याचं निदर्शनास येत होतं। त्यांना साधी विधान परिषद देखील देण्यात आली नव्हती। पण सध्या त्यांनी केंद्रात आपल्या जुन्या संबंधांच्या जोरावर राज्यात मंत्रीपद मिळवलंय। आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राजकारण संपलेल्या दुसऱ्या नेत्याचं नाव म्हणजे एकनाथ खडसे। राज्याच्या भाजपमध्ये एकनाथ खडसे हे पहिल्या फळीतले नेते होते। एकनाथ खडसेंकडे विरोधी पक्षनेते पद देखील होतं, त्याशिवाय त्यांना मुख्यमंत्री पदाचा देखील चेहरा मानलं जात होतं। मात्र 2014 साली मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली, त्यामुळे खडसेंची नाराजी समोर देखील आली। मात्र नंतरच्या काळात एकनाथ खडसेंवर भूखंड घोटाळ्याचे आरोप लागले। एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरफायदा घेत पुण्याच्या भोसरीत आपल्या जावयाला बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। त्यानंतर एकनाथ खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता। आता ह्याबद्दल देखील काही लोक असंच म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा पाहून त्यांच्या विरोधात हा डाव रचला होता। तर यादीत तिसरं नाव येतं ते म्हणजे विनोद तावडे यांचं। 2014 साली विनोद तावडे यांचं नाव देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मानलं जात होतं। तसंच त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग केल्याचं देखील सांगितलं जातं। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडेंचं तिकीट कापण्यात आलं, त्यांना पक्षाकडून तिकीट मिळालं नाही। त्यानंतर काही काळ विनोद तावडे हे राजकीय अज्ञातवासात होते। मात्र नंतरच्या काळात विनोद तावडेंना पक्ष संघटनेत केंद्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली। तावडेंनी पक्ष संघटनेअंतर्गत केंद्रीय पातळीवर चांगलं काम केल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतं। पण तेव्हा देखील ऐन निवडणुकीच्या काळात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरारच्या एका हॉटेलमध्ये विनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडलं। तेव्हापासून तावडे देखील पिछाडीवर पडले। त्यावर बोलताना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर म्हणाले होते की आम्हाला तावडे पैसे वाटता याची टीप भाजपच्याच नेत्यांनी दिली होती। त्यानंतर तावडेंना अडकवण्यामागे फडणवीसांचाच हात होता अशी कुजबूज सुरू झाली। आता चौथ्या नंबरवर नाव घेता येईल ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं। सध्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरताना दिसतेय आणि त्यामध्ये अग्रभागी आहे ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस। सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर बरेच गंभीर आरोप केले आहेत।
त्याशिवाय सुरेश धस यांचं असं देखील म्हणणं आहे की वाल्मिक कराड हे सगळं कृत्य धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादामुळेच करत होता. आता युतीत असूनही सुरेश धस ज्या प्रकारे धनंजय मुंडेंवर आरोप करत आहेत त्यातून एक गोष्ट तर सिद्ध होते की त्यांच्या पाठीमागे कोणीतरी पडद्याआडून मोठं राजकारण खेळतंय आणि सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती असल्यामुळे सुरेश धसांच्या मागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचं लोक बोलतायत. तर हे होते असे नेते ज्यांना देवेंद्र फडणवीस यांनी ठिकाणावर लावलं किंवा त्यांचं राजकारण संपवलं असंही म्हणता येईल. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवू शकता. धन्यवाद.